नमस्कार. आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनेल. पनवेल महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीकडून प्रभाग क्रमांक 12 मधून अनिल केशव पवार यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज कामोठे येथे बहुजन समाज पार्टीच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या उद्घाटन कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी प्रभाग 12 मधील अपक्ष उमेदवार सुलक्षणा जगदाळे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अमर पाटील यांचीही उपस्थिती लक्षवेधी ठरली. कार्यक्रमात बोलताना अनिल केशव पवार यांनी प्रभागातील मूलभूत सुविधा, नागरी प्रश्न, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. बहुजन समाज पार्टीच्या विचारधारेनुसार सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी लढा देण्यात येईल असं त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या वेळी परिसरातील नागरिक, पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या कार्यालयाच्या माध्यमातून निवडणूक प्रचाराबरोबरच जनतेच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. धन्यवाद. बोला, काय सांगणार आपण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण जे आपलं कार्यालय ओपन केलं त्याच्याबद्दल थोडंसं बोला. पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आज प्रभाग क्रमांक 12 मध्ये मी स्वतः अनिल केशव पवार, प्रभाग क्रमांक 12 अमर पाटील साहेब, प्रभाग क्रमांक 12 व ऍडव्होकेट सुलक्षणाताई जगदाळे 12 यामध्ये आम्ही निवडणूक लढवत आहोत. कामोठेचा विकास हा आमचा एकच ध्यास. मताची विभागणी होऊन ज्या 5 वर्ष कामोठेकरांना जो त्रास सोसायला लागलेला आहे, पाण्याच्या समस्या असू द्यात, हॉस्पिटलची समस्या असू द्यात, गटाराची समस्या असू द्यात, त्यामुळं मताची विभागणी न होता ह्या कामोठे शहराला एक स्वच्छ व चांगल्या प्रकारचा नगरसेवक उपलब्ध व्हावा, यासाठी आज आम्ही कामोठे परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पार्टी व ऍडव्होकेट सुलक्षणाताई जगदाळे एकत्र येऊन आम्ही इलेक्शन लढवत आहोत. काय सांगणार मॅडम, आज अनिल पवार साहेबांनी आपलं प्रचार कार्यालय ओपन केलं त्याच्याबद्दल थोडंसं आपल्याबद्दल पण सांगा. आम्ही इथं महाविकास परिवर्तन आघाडी ही जे आम्ही जे हे केलेलं आहे, सगळ्यांना विचार पडले असेल की तिन्ही पक्षातले तिन्ही उमेदवार इथं आहेत, परंतु हा कामोठे परिवर्तन आघाडीचं एक ब्रीद वाक्य आहे, ना सत्तेसाठी ना पैशासाठी. आम्ही फक्त झटतोय समाजसेवेसाठी, कारण आम्हाला प्रभागाचा विकास करायचा आहे. आम्हाला प्रभागात राहणाऱ्या लोकांना जे समस्या आहेत त्यांच्या ते सोडवण्यासाठी काम करायचं. म्हणून आज आम्ही तिन्ही म्हणजे आमचं मुख्य उद्दिष्ट की आम्हाला पदापेक्षा आम्हाला समाजसेवा करायची. त्याच्यामुळे आम्ही तिघं एकत्र येऊन आज ही आघाडी निर्माण करून आम्ही निवडणूक लढवतोय. पण आपण शिवसेनेचे म्हणजे शिंदे सेनेचे आपण पदाधिकारी होता तरी आपण निवडणूक लढवता, आपल्या तिकीट नाही देण्यामुळे एक प्रकारे आपण पक्षाविरुद्ध बंडखोरी करत नाही का? नाही, तसं म्हणता येणार नाही. पक्षविरुद्ध बंडखोरी करते, कारण मी एक माणूस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने मला तो अधिकार दिलेला आहे की माझं मत मांडण्याचा, मला मत देण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याच्यामुळे त्या संविधानानुसार पक्षाच्या वरच्या लेवलला सगळ्या गोष्टी ठरलेल्या जातात. जेव्हा पक्ष आमच्यासारख्या काम करणारे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पैशाअभावी जवळ घेत नाही, तेव्हा आम्हाला आमचं बंड पुकारून काहीतरी आमचं स्वतःच म्हणणं मांडून आम्हाला समाजसेवेसाठी आमचं स्वतःचं व्यासपीठ तर निर्माण करावंच लागणार आहे ना. आपल्या तिन्ही उमेदवारापुढे एक मोठं जनशक्ती अशी म्हणजे खंबीर उमेदवार आहेत, त्यापुढे आपल्या तिघांचा निभाव कसा लागणार? सध्याचं वातावरण जर तुम्ही पाहिलं समाजामध्ये चाललेलं, जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, तर जनशक्ती मोठी ठरणार आहे का धनशक्ती मोठी ठरणार आहे? जनशक्ती मोठी ठरणार आहे. आणि आज आम्हाला विश्वास आहे की आमच्या पाठीमागे जनशक्ती आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावरती आम्ही तिन्ही उमेदवार आज इथे निवडणुकीच्या रिंगणात उभा आहोत. आणि आमचा फक्त समाजसेवा हाच ध्यास आहे, ना की आम्हाला बँक बॅलन्स जमवायचे. तर त्या माध्यमातून आम्ही पुढे जाणार आहेत. तर जनता जनार्दनच ठरवेल की आम्हाला पाठिंबा कसा प्रकारे द्यायचा, आणि तो पाठिंबा आम्हाला मिळालेला आहे आणि इथून पुढे मिळत जाणार आहे. आपल्या प्रभागाच्या मुख्य समस्या कोणत्या ज्या मागच्या म्हणजे कार्यकाळात पूर्ण झाल्या असं आपल्याला वाटतं?
मला सांगायचं मुख्य समस्या म्हणजे आहेत त्याच आहेत. खूप मोठी प्रभागाची प्रगती अशी झालेली नाही. निवडणुकीच्या तोंडावरती जे काही रस्त्यावरती डांबर टाकलेलं तुम्हाला दिसतंय ते म्हणजे फक्त निवडणुकीच्या तोंडावरती लोकांना प्रलोभन दाखवण्याचे कार्य चाललेले आहेत. त्याच्या ज्या समस्या पाणी वीज, आता तुम्ही पाहिलं की निवडणुकीच्या तोंडावरती काल कामोठ्याच्या अर्ध्या म्हणजे प्रभागातली लाईट गेलेली होती. म्हणजे कामोठेकरांना काही कारण नसताना लाईट पाणी वीज या समस्यांना सामोरी जावं लागतंय. तर त्या समस्या, कारण कसं असतं अन्न वस्त्र निवारा जसे या माणसाच्या समस्या आहेत तसे वीज पाणी हे माणसाची समस्या आहे. तर त्या तर गोष्टी आहेतच, पण कामोठ्याचं एक सूचित मला असं वाटतं की या निमित्ताने आज तुम्ही मगाशी मला प्रश्न विचारलात की तुम्ही मॅडम तिकडे होतात आणि इकडे कसं आलात, तर कामोठेकरांना मला एक सुशिक्षित उमेदवार माझ्याच रूपाने मिळावा अशी मला अपेक्षा आहे. कारण मी अनिल पवार साहेब आहेत जे कामोठे कॉलनी फॉरमचं ते काम करतात. त्यांनी खूप चांगलं सामाजिक कार्य केलेलं आहे. म्हणजे ते अख्ख्या कामोठ्याला त्यांच्या कामाच्या माध्यमातून माहिती आहेत. पहिलं कसं असतं की तुम्ही सामाजिक जेव्हा तुम्ही याच्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात त्याच्यामध्ये तुमचा चेहरा ओळखला जातो ना की पक्ष. तर पक्षापेक्षा त्यांचा चेहरा इथं महत्वाचा तर पहिला आहे आणि त्याच्याबरोबर त्यांच्या पक्षाचंही त्यांच्याबरोबर पाठबळ आहे. त्या माध्यमातून ते आज निवडणुकीला प्रभाग 12 मधून यामध्ये ते निवडणूक लढवत आहेत. तर त्यांनाही जनतेने त्यांच्याही कामाची दखल घेऊन त्यांनाही भरघोस मतांनी निवडून द्यावं असं मी सगळ्यांना आवाहन करते. त्याचप्रमाणे आमचे दुसरे बंधू अमर पाटील साहेब, त्यांना मी म्हणजे ते मला वाटतं की त्यांचा मतदानाचा हक्क बजावायच्या अगोदरपासून कार्यरत आहेत ते. तर त्यांना पण त्याच पद्धतीने ओळखते, कारण तरुणांच्या प्रश्नाची जाण असणारे, ज्या तरुणांच्या प्रश्नांना ते घेऊन पुढे चालणारे नेतृत्व आहे ते कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडणारं नेतृत्व आहे. आणि त्याच्यामुळे आणि त्यांच्याकडे युवकांची चांगली संघटना आहे. त्याच्यामुळे आम्ही एकत्र समविचारी लोक की आमचा एकच मुद्दा की आम्हाला आमच्या प्रभागाचा विकास करायचा आहे, हे आमचा एकच मुद्दा घेऊन आम्ही आज इथं चाललेलो आहे. तर आमचे बंधू जे आहेत अमर पाटील ते प्रभाग 12 यांनाही प्रचंड बहुमताने विजयी करावं असं मी सगळ्यांना आवाहन करते. आणि आज आमच्या प्रचाराचा नारळ आपले महापुरुष यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही फोडलेला आहे. आणि